वाईट नाही ग, चुकीचं वागलीस. वाईट ते असतं जे तपास समोरच्याला त्रास देतो, ते पण जाणीवपूर्वक. पण तू तर त्यांना हॅपी आणि बिझी ठेवायला जात होतीस. पण या सगळ्या प्रयत्नात त्या चैनी झाल्या, तुझ्यासारख्या चैनी. अगं फ्रीज आला, वॉशिंग मशीन आला, मिक्सर आला, ग्राइंडर आला, हे सगळं टेक्नॉलॉजीचे आविष्कार आहे. आणि हे सगळे माणसाचं आयुष्य सुलभ करायला आले. मग मी आलो, म्हणजेच मोबाईल, माणसाच्या बुद्धिमत्तेसोबत संवादाचा माध्यम मांडायला. मला बनवणारे मला ॲडव्हान्स बनवत गेले, पण तुम्ही माणसं माझा नको तितका वापर करून अपंग झालात. चाकू, सुरी याचा जन्म झालेला भाजी किंवा फळं कापण्यासाठी. पण तुम्ही माणसांनी काय केलं? एकमेकांचे गळे आणि स्वतःच्या हाताची नस कापण्यासाठी त्याचा वापर केला. तुला खरं सांगू, तुलाच नाही तर तुम्हा सगळ्यांना, मला जन्म देणाऱ्याचा दोषच नाहीये, आमचा चुकीचा वापर करणाऱ्याचा दोष आहे. कळलं? समजतंय का? आता बघा ना, तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी रडायला लागली तर त्यांना गप्प बसवायला तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल देता. नंतर त्यांना मोबाईलची सवय लागते आणि सतत मोबाईल बघितल्यामुळे त्यांना चष्मा लागतो. कधी कधी ते आंधळे किंवा बहिरेसुद्धा होऊ शकतात. पण हे सगळं कोणामुळे? तर ते मोबाईलमुळे. आता मी माझं काम केलं, मेसेज देण्याचं, पण हा मेसेज सेव्ह करायचा की डिलीट करायचा हे सगळं तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही तेवढे समजूतदार आहात ना. चला मग मी येतो पुन्हा नवीन मेसेज सोबत.